रोज नाश्त्याला काय बनवायचं हा एक गृहिणीला प्रश्न असतो. तर चला आपणच त्यासाठी एक रेसिपी बनवूयात. तर इथे मी 2 कांदे पातळ उभे लांब चिरून घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, धणे जिरे पावडर असेल तर ती तुम्ही ॲड करू शकतात. तसं सुंठ पावडर असेल तुमच्याकडे तर ते टाकू शकतात. आमचूर पावडर असेल अवेलेबल तर ती ॲड करा. इथे कलोंजी आणि थोडी तीळ टाकलेली आहे. हे सर्व जिन्नस आहेत ना, आपल्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाण करू शकतात किंवा एखादा जिन्नस नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. इथे लसूण थोडंसं ठेचून घेतले ते टाकलेले आहे. भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. हे सर्व जिन्नस आहेत ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे आणि 5 ते 10 मिनटासाठी बाजूला ठेवायचं, जेणेकरून मिठाला पाणी सुटेल आणि सर्व मसाले कांद्याला छान कोट होतील. अशा पद्धतीने मिक्स करून ठेवायचं. इथे मी थोडी बडीशोपही टाकलेली आहे आणि अख्खे धणे थोडेसे भाजून घेतलेत आणि जाडसर कुटून घेतलेले ते सुद्धा ॲड केलेली. तुम्ही धणे पावडर ॲड करू शकतात. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मी कणिकही मळून घेतलेली आहे. जी आपण रोज पोळी चपातीसाठी जी कणिक मळतो त्याच पद्धतीने कणिक मळून घेतली. इथे 2 छोट्या पाऱ्या करून घ्यायच्या, लाट्या करून घ्यायच्या. त्यामध्ये हे सर्व कांद्याचं सारण आवश्यकतेनुसार भरून घ्यायचं आणि छान असं दोन्ही साईडला पीठ लावून आहे ना हलगत हाताने छान लाटून घ्यायचा पराठा आणि तेल किंवा तूप लावून किंवा बटर लावून तुम्ही शेकून घेऊ शकतात. छान असा खमंग खरपूस असा कांद्याचा पराठा छान तयार होतो. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून पहा आणि याआधी जर ट्राय केली असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तर मंडळी, आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन हे सगळं फ्री असतं. लाईक करणं फ्री असतं, शेअर करणंसुद्धा फ्री असतं. तर तुम्ही तेवढंच सबस्क्राईब करू शकतात, लाईक करू शकतात आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत असेल. तर आता आपण छान असा पराठा शेकून घेणार आहे आणि तुम्ही ही रेसिपी कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हा कशा पद्धतीने पराठा तयार होतो. तर तुम्ही पूर्ण रेसिपी पहा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.